परिश्रम करावे लागतील, डेडिकेशन करावं लागेल, स्वतःला समर्पित करावं लागणार आहे. आणि पाणूसाहेब धर्मा पाटील सुद्धा ते पाहण्यासाठी ते पहिल्या क्षणापासून आलेले आहेत. नक्कीच तुम्ही चांगलं प्रदर्शन दाखवाल आणि या स्पर्धेला 4 चांद लावाल अशी आम्ही सर्व प्रेक्षक वर्ग अपेक्षा करतोय. तर सलामीचे फलंदाज आलेत मैदानामध्ये. ओपनिंग पेअर फ्रॉम धनेश फायटर्स. अजय पारधी विथ निकेश लिहे. स्ट्राईकला असेल अजय पारधी, जांभूळपाडचा खेळाडू, आणि स्ट्रायकर गोलंदाज आकेश लिहे. निकेश आणि आकेश हे बंधू आहेत, परंतु या ठिकाणी ते बघू नका बंधू प्रेम वगैरे. मागच्या वर्षीचा बेस्ट बॉलर आकेश लिहे. होऊन जातो टाळ्यांचा गजर. सुरू करतो आपण या ठिकाणी GPL धमाका 2024 कुक्स. या ठिकाणी ग्रामपंचायत प्रीमियर लीग पर्व दुसरा. चेंडू पहिला. स्ट्राईकला बॅट्समन अजय पारधी, राईट हँड बॅट्समन, राईट हँड गोलंदाज आकेश लिहे. पहिलाच फुल टॉस. फुलर लेनचा चेंडू ड्राईव्ह केलाय सरळ हाताने आणि मिड ऑनला चांगलं कव्हरिंग. फुलर लेनचा चेंडू पहिलाच टाकण्यात आला होता, परंतु उचलता आला नाहीये. ड्राईव्हचा प्रयत्न केला, गॅप शोधू शकला नाही अजय पारधी. आणि त्या ठिकाणी पहिला चेंडू डॉट पाहतोय आपण आकेश लिहेच्या माध्यमातून. आकाशात सुद्धा पक्ष्यांचा वावर आहे, ते सुद्धा हा आनंद घेण्यासाठी आलेले आहेत. अगदी शुभ्र, प्रकाशमय, आकाशमय ही स्पर्धा. आणि हिरवगार गवत, गालिच. आपल्याचा प्रयत्न. हा चेंडू बाउन्स झाला, स्विंग झाला, लाऊड अपील केली जाते. कॉइट बिहाइंड साठी पुढे निघाले होते अजय पारधी, परंतु चेंडूला फॉलो करता करता परंतु त्या ठिकाणी कुठल्या प्रकारचा स्पर्श नव्हता आणि लागोपाठचे 2 डॉट चेंडू काढलेत गोलंदाज आकेश लिहेने. ही त्याची ख्याती आहे. म्हणून तर मागच्या वर्षीचा अगदी सर्वोत्कृष्ट गोलंदाज हाच गोलंदाज ठरला होता जो आपण पाहतोय रनअप लाईन मध्ये तिसरा चेंडू घेऊन. हा चेंडू शॉर्ट ऑफ गुड लेंथ होता आणि लाऊड अपील. पंचांचं बोट आकाशामध्ये. फलंदाज अजय पारधी बाद 0वर. थँक्यू डीजे आदेश. काय लय भाई सुरुवात डीजेची सुद्धा आणि आकेश लिहेची सुद्धा. म्हणून तर तो सांगतो की मी मागच्या वर्षीचा सर्वोत्कृष्ट गोलंदाज का आहे. मी अशी सुरुवात करून देईल माझ्या संघासाठी, माझ्या संघ मालकासाठी, की तुम्ही पाहतच राहाल. आणि आपण ते पाहतच राहिलो. त्याचं प्रदर्शन. 2 लागोपाठचे चेंडू अधिक चाचपटणारे टाकले, पण दुसऱ्या चेंडूवरती विकेटचं पतन. धावांचा भुकेला असलेला अजय पारधीला सूर सापडला नाही आणि अगदी परतला डगआउट मध्ये 0वर. धावसंख्या 0 आणि 1 गडी बाद. नवीन फलंदाज दिनेश कालेकर. 1 डाऊन. स्ट्राईक एंडला पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. चौथा चेंडू घेऊन आकेश लिहे. हो, ओव्हर पिच होता, हाफस्टिकच्या थोडासा बाहेर. वाईड यॉर्करचा प्रयत्न होता, बदल आली तर थोडस कमी पाहता इथे येते आपल्याला. जसं पुढे सरसवलं होतं अजय पारधीने, कारण थोडासा चाच पडला होता, धावांची गरज होती, पण तिथे धावा काय मिळत नाहीयेत. आकेश लिहे अगदी सुंदर प्रदर्शन करतोय. आपटीनेचा प्रयत्न, परंतु कुठे मारला आणि चेंडू कुठे गेला. अजून एक त्या ठिकाणी दोन्ही गाड्या एकाच रुळावरती. रनआउट. फलंदाज बाद. व्हॉट अ स्टार्ट फ्रॉम श्री समर्थ कृपा एंटरप्राइजेस मनोज पाटील. बजाव. थँक्यू. दरम्यान बंदे मागे यांचं हार्दिक स्वागत.
परंतु धावा कधी मिळतील. एकीकडे पंढरूणचे धर्मा पाटील मतांची काउंटिंग पाहतायत, परंतु धावांची काउंटिंग तर दिसत नाहीये त्यांच्या मोबाईल स्क्रीनवरती. इथे काउंटिंग पाहतोय फक्त आपण विकेटची. दोन्ही बंधू एकमेकांच्या समोर. आता वैभव लिहे आणि गोलंदाजी मार्कवरती आकेश लिहे, तसेच नॉन स्ट्राईकला सुद्धा बंधूच आहे निकेश लिहे. पुढचा चेंडू ओव्हर द विकेट. हो, खूप दूर ठेवलाय, परंतु आता पंचांनी पाहिलं हेरलं. हा चेंडू वाईड आणि ते धावांचं खातं उघडलं जात आहे. धनेश फायटरच्या खात्यामध्ये पहिली धाव इथे अधोरेखित केली जाते आमच्या अक्षय पाटील कडून. काउंटिंग सुरू झालं धावांचं. 2 बाद 1 धाव. धनेश फायटर्स. धावा होत नाहीयेत, त्याचं कारण अचूक प्रदर्शन करतोय गोलंदाज. या मैदानात मी सर्वोत्कृष्ट गोलंदाजी करू शकतो, तीच माझ्यामध्ये धमक आहे, तीच माझ्यामध्ये चमक आहे, माझा परफॉर्मन्स, माझा क्लास मी ते सुद्धा ह्या वर्षामध्ये या पर्वामध्ये अधोरेखित करेन असं सांगत असताना हा फुलर लेंथ अगदी ग्रीप जवळ होता. चेंडू ड्राईव्ह केला छान पद्धतीने. स्क्वेअर डावचा नजारा. चेंडू गेला सुंदर दिशेकडे. 4 धावांसाठी. व्हेरी गुड शॉट. हे नाही तो फटका मारला पाहिला आपण की चेंडू अगदी हँडल जो होता फुलर लेनचा, त्याला छान पद्धतीने गॅप शॉट सोल्युशन काढून पॉइंट आणि गलीमधून काढलं वैभव लिहेने आणि तो चौकार त्या ठिकाणी मिळवला आपल्या संघासाठी. धावसंख्या उभारलेली आहे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. 2 गडी बाद 5. धनेश फायटर्स बॅटिंग करत असताना हा पहिला सामना आपण पाहतोय प्रेक्षक GPL धमाकाच्या माध्यमातून. ग्रामपंचायत प्रीमियर लीग कुकसे या ठिकाणी अगदी 2 नवीन संघ, एकूण 8 संघांची वर्णी असलेली ही स्पर्धा. 2008 मध्ये IPL सुरू झालं आणि अशा प्रकारच्या स्पर्धा उदयास येऊ लागल्या. कृपा एंटरप्राइजेस फील्डिंग करतो या संघ मनोज शेठ पाटील यांचा आणि बॅटिंग करणारा संघ पांडुशेठ धर्मा पाटील साहेबांचा धनेश फायटर्स. दुसरं षटक पहिला चेंडू राऊंड द विकेट. टर्न करायचा प्रयत्न होता, अगदी क्रीज सोडली होती बॅट्समननी, ऑफस्टिकच्या बाहेर निघाला होता, परंतु चेंडू अचूक त्या ठिकाणी पेश केला गोलंदाजाने. अक्षय वाघे आहे तो. दुसऱ्या ओव्हर मध्ये आलाय. पहिल्या षटकामध्ये 5 धावा खर्च केल्या, 2 गडी बाद झाले, 1 चौकार वगळता बाकी सर्व 5 चेंडू अचूक टाकले होते. हो, टर्न केलाय छान पद्धतीने. व्हॉट शॉट. KL राहुलची आठवण करून देत असताना हा सुंदर चौकार. पहिल्या षटकामध्ये बक्षांची कमाई झाली अशी माहिती मिळते. पहिल्या पर्वामध्ये 1 विकेटला 7,000 रुपये कमावले होते आणि ती विकेट कोणाची होती तर सिरीज मॅन बबलू पाटीलची. ज्या विकेटसाठी आकेश लिहिला 7,000चं बक्षीस मिळालं होतं. बघा ही स्पर्धा. अक्षय वाघेला, माफ करा, अक्षय वाघेला 7,000 त्या बबलू पाटीलच्या विकेटसाठी प्राप्त झाले होते आणि या स्पर्धेमध्ये सुद्धा उद्या दिवसामध्ये बक्षांची खैरात होणार. पुन्हा ते टर्न केलाय. हो, इट्स अ टर्नर, इट्स अ टर्नर, इट्स अ हिटर. सेकंड इन अ रो, 4 रन्स. तर चौकारांची आतिषबाजी करत असताना या ठिकाणी आपल्या व्यासपीठात आपले सर्वांचे लाडके रुपेश दादा पाटील आलेले आहेत, विकी चॅलेंजरचे माफ करा पुरस्कर्ते. तसेच आम्हाला ज्याने ब्रेकफास्ट स्पॉन्सर केला ते आमचे सागरजी भुईर, आम्ही आपल्या हार्दिक आभारी आहोत.
आणि एक आपल्यासाठी बक्षाची पर्वणी आहे पांडुसेठ धर्मा पाटील यांच्या माध्यमातून लागोपाठच्या 3 षटकारांसाठी 5000 कॅश प्राइज. एटीएम सुरू झालाय. हो काउंटिंग सुरू झालं. चेंडू अगदी समोर येतो, व्यासपीठाच्या जवळ येतोय आणि हा गेला आउट ऑफ दी पार्क मॅक्सिमम. तीन षटकांसाठी 5000चं बक्षीस काय बोललो आणि पहिला षटकार आला सुद्धा मैदानामध्ये. यालाच म्हणतात प्रेरणा देणं, उत्साहित करणं. आमचे पांडुसेठ धर्मा पाटील साहेबांना ते माहिती आहे. पहिला आलाय, अजून 2 बाकी. हो टर्न केला, झेलची शक्यता परंतु नाही, प्रयत्न अपुरे पडले आणि चेंडू जातोय बॅकवर्ड्स रिझन कडे 4 धावांसाठी. दरम्यान या ठिकाणी देवांग लाईन्स संघाचे पुरस्कर्ते हरिभक्त परायण सचिनजी ठाकरे यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. विनंती असेल की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आपलं GPL 2024 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. दरम्यान ओटीव्ही कॉमेंट्री बॉक्स. चौकारांपासून वंचित ठेवलं होतं पहिल्याच्या 5 चेंडूंमध्ये, पण तो त्यानंतर जसा वैभव लिहे मैदानामध्ये आला, जो त्याने पहिला सुंदर चौकार लागला. आता आपण चौकारच पाहतोय, षटकार सुद्धा पाहतोय. या षटकामध्ये 3 चौकार आणि षटकार खेचलाय. हो हा टर्न केला, लॉफ केला, चेंडू हवेत आहे. झेलची दाट शक्यता आणि झेल टिपलाय मिड विकेटच्या दिशेने. फलंदाज बाद, कॉट आउट. विकेटचं पतन केलं परंतु धावा फार खर्च केला. मला स्कोरर सांगतायत की ह्या षटकामध्ये पहिला डॉट होता, त्यानंतर लागोपाठचे 2 चौकार, त्यानंतर एक घणगडती षटकार बघितला, त्यानंतर 5वा चेंडू होती चौकार आणि आता विकेटचं पतन. अशा प्रकारे 2 षटकांची समाप्ती. धावसंख्या अगदी चांगल्या स्थितीमध्ये जाऊन पोहोचली आहे. पांडुसेठ धर्मा पाटील आता जाम खुश आहेत कारण त्यांची बॅटिंग आता लय भारी होते. काउंटिंग सुरू झाले धावांची. धावसंख्या पोहोचली आहे 2 गडी बाद 23 वर. 23 ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स. टीम धनेश फायटर्स 3 गडी बाद झालेत. 3 गडी बाद 23 धावा. नवीन फलंदाज येतोय. फिल्डिंग सजवून घ्या. टुर्नामेंटची मजा इथे सुरू झाली आहे. मोमेंटम प्राप्त झालाय, सूर मध्ये आली आहे, सूर गवसलाय बॅट्समनला आणि ह्या स्पर्धेला सुद्धा सूर सापडलाय. जरा फास्ट मोमेंटम असू द्या. चेक. दरम्यान या ठिकाणी ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच ऋषिकेश भुईर यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. आपलं सुद्धा मी या ठिकाणी आयोजकांच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. नवीन फलंदाज करण पाटील मैदानामध्ये. पहिल्या षटकामध्ये आकेश लिहेने एक गडी बाद केला होता, एक चौकार आला होता आणि 5च धावा खर्च केल्या होत्या. परंतु बघा क्रिकेटचा खेळ काय सांगतोय की ह्या षटकामध्ये तब्बल 18 धावा खेचल्या. कुटल्या फलंदाजांनी आक्रमकता दाखवली आणि धावांची काउंटिंग वेगाने वाढली. 23 धावसंख्या धनेश फायटर्स संघाची. पहिला सामना सुरू आहे GPL धमाका 2024च्या माध्यमातून. नवीन गोलंदाज महेश पाटील, विकी स्पोर्ट्सचा अगदी हुकमीचा एक्का, जो नेहमीच बबलूच्या सोबतीला अनेक वेळेला स्ट्राईकला येत असतो, तो महेश पाटील, ज्याने मागचं वर्ष गाजवलं होतं मैदानामध्ये. गेलेला सामना खेचून आणला होता विकी स्पोर्ट्सने. त्यामधील हा अगदी जबरदस्त अफलातून क्रिकेटर महेश पाटील, अष्टपैलू क्रिकेटर. पहिला चेंडू घेऊन उर्ध विकेट आपटी होते. चेंडू अगदी छाती जवळ होता, चेंडूला उडवला हवेमध्ये आणि या सोपा झेल कठीण करून सोडलेला आहे. शॉर्ट मिडविकेट कडे. अगदी असे झेल टिपणे फार महत्वाचे असते, परंतु ही प्रॅक्टिस नसल्यासारखं आपण पाहिलं. प्रॅक्टिस फार महत्वाची असते. बिकॉज प्रॅक्टिस मेक्स द मॅन परफेक्ट. तुम्ही जितका सराव कराल तितका तुम्ही त्या खेळामध्ये, त्या कामामध्ये तुम्ही तरबेज होऊ शकता, प्रावीण्य प्राप्त करू शकता. म्हणून प्रॅक्टिस फार महत्वाची आहे. कारण सोपा झेल होता क्रिकेटमध्ये. असे झेल जर सोडले तर समोरचा संघ, समोरचा खेळाडू तुमच्यावरती आक्रमकता दाखवू शकतो. पाहायचं आपल्याला जीवनदान मिळालं आणि धावसंख्या जाऊन पोहोचली धनेश फायटर्सची 24 वर 3 गडी बाद. महेश बॅकअप हँडचा वापर करतोय. फ्लाईट द्यायचा प्रयत्न केला, चेंडू ड्राईव्ह केला होता, नीटसा टायमिंग झाला नाही. दरम्यान एक धाव चोरली आहे.
पॉइंट आणि गलीच्या दिशेने चेंडू जात असताना 38 सर्कलमध्ये खेळाडू अगदी चतुरस्र असणं गरजेचं असतं, पण तो जो झेल सोडला त्याचं पुनर्वसन केलं लगेचच गरजेचं आहे, कारण जास्त चुका होणं सुद्धा अपेक्षित नसतं, किंबहुना चुकीला माफी नाही खेळामध्ये, या क्रिकेटच्या खेळामध्ये विशेषतः. हा फास्टर होता आणि स्विच हिट, बट इट इज कॅच. काय झेल टिपलाय, फटका चांगला होता, तो एलिव्हेशन होता आणि फलंदाज बाद होतोय. रिव्हर्सचा पवित्रा घेतला परंतु त्या ठिकाणी नाद फसला, फलंदाज बाद. अगदी सुंदर सहज सोपा झेल घेतला अक्षय वाघेने. लॉंग ऑफच्या दिशेने तो तैनात होता. महेश पाटीलच्या खात्यामध्ये विकेट आणि एकूण धावसंख्या 25 असताना चौथा गडी बाद झाला धनेश फायटर संघाचा. षटक सुरू आहे तिसरं. नवीन फलंदाज मैदानामध्ये राज पाटील. सकाळी सकाळी गावातून आलो तेव्हा राज पाटील अगदी अंगण्यामध्येच उभे होते. गुड मॉर्निंग केलं राज पाटीलने. आणि हा बघा राज पाटीलचा इथे बेधडक फटका, पण तो चेंडू हवेत आहे, झेल टिपला जातो. स्क्वेअर ऑफ द विकेट, राज पाटील बाद. मोठा गडी गार, शांतता पसरली. थोडंसं थांबणं गरजेचं होतं, परंतु आल्या आल्या त्याने मोठा फटका मारायचा नाद केला. त्या ठिकाणी फिल्डिंगची जमावट होती, कदाचित पाहिलं नसेल, अवेरलं नसेल, लक्ष दिलं नसेल, परंतु त्यांनी जी मनाची तयारी केली होती की मला मोठा फटका मारायचा आहे, कारण धावसंख्या चांगली झाली 2 षटकामध्ये. परंतु ह्या षटकामध्ये महेश पाटीलने धावांवरती रोख लगावला, हे सुद्धा तितकंच खरं आहे. 4 चेंडूंमध्ये 2च धावा खर्च केल्या आणि 2 लागोपाठचे गडी बाद केले. महेश पाटील आता हॅट्रिक संपादन करेल का? होऊन जातात टाळा महेश पाटीलसाठी. ऑल दी बेस्ट फॉर द हॅट्रिक. या स्पर्धेची पहिली हॅट्रिक साधण्याचा इथे मानस असेल आणि ती संधी प्राप्त झाली आहे महेश पाटीलला. चेंडू घेऊन ओ सुपर डिलिव्हरी, इन कटर होता, डोक्यावरती हात. चेंडू नक्कीच विकेट टेकिंग होता, परंतु त्या ठिकाणी फलंदाज सुद्धा चाच पडला, अक्षरशः बीट झाला विकेटच्या हातामध्ये जात असताना. डॉट चेंडू. पुढच्या सामन्यासाठी नाणेफेक करायची आपल्याला. देवांश लायन्स विरुद्ध बंटी ब्लास्टर्सचे दोन्ही कॅप्टन या. शेवटचा चेंडू फुल टॉस उडवलाय, उचलण्याचा प्रयत्न केला होता, परंतु मिड विकेट डीप म्हणून क्षेत्ररक्षक येतोय. वेगाने फेकी सुद्धा केली नॉनस्टॉक एंडकडे आणि एकच धाव इथे मिळालेली आहे शेवटच्या षटकामध्ये. शेवटच्या ह्या चेंडूमध्ये 3 षटकं समाप्त झाली. धाव संख्या धनेश फायटरची 26. तर कॅप्टन्स दोघे पण या. देवांश लायन्सचा कॅप्टन आणि बंटी ब्लास्टरचा कॅप्टन या लगेचच. तीन षटकांची समाप्ती. धावसंख्या धनेश फायटरची या षटकामध्ये थांबवलेली आहे. फक्त 3च धावा खर्च केल्या. महेश पाटील हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती होता. चेंडू सुद्धा सुरेखरित्या हाताळला होता. चांगला अभ्यास केला महेश पाटील या स्पर्धेसाठी, असं आपल्याला पाहायला मिळालं. 3 धावा खर्च केल्या आणि धावसंख्या अवघी थांबली आहे 3 षटकाच्या समाप्तीनंतर 26 वर. 5 गडी बाद, राज पाटील बाद. अजय पारधी लगेच स्वस्तातच गेला, भोपळ्यावरतीच गेला होता. त्यानंतर निकेश लिया सुद्धा परतला, ज्याने 2-3 सुंदर चौकार मारले, एक षटकार खेचला होता. आक्रमकता दाखवली होती, अक्षय वाघेवरती अटॅक केला होता, परंतु तो सुद्धा
मोठी धावसंख्या उभा करू शकला नाही, थांबणं गरजेचं होतं. राज पाटील हा महत्वाचा खेळाडू होता मिडल ऑर्डर मधला, स्ट्रॉंग, परंतु त्यांनी सुद्धा नांगी टाकली. आयकॉन प्लेअर असं त्याला संबोधलं जातं राज पाटीलला, परंतु तो राज करू शकला नाही. आणि महाराष्ट्रामध्ये राज आज राज करेल का हे सुद्धा तितकंच डाऊटफुल आहे. परंतु आपला तो विषय नाहीये, आपण क्रिकेट पाहतोय आणि दुनिया क्रिकेटच्या सोबतीला आज बरंच काय पाहते. प्रत्येकाच्या हातामध्ये आज मोबाईल आहे, त्या मोबाईलची तुम्ही टाईप करा, काउंटिंग संपली की लगेच SK एंटरटेनमेंट आणि तुमच्या समोर येईल GPL धमाका 2024 ग्रामपंचायत प्रीमियर लीग 2024 क्रिकेटची मेजवानी. आकेश लिये आपलं वैयक्तिक दुसरं षटक घेऊन ज्याने पहिलं षटक हाताळलं होतं. फुलरलेनचा हा चेंडू अगदी क्विकर वन होता, चेंडू बॅटला चाटून आपण ज्याला लेमन कट म्हणू शकतो, ड्राईव्ह झाला होता, ट्रॅव्हल झाला होता. त्या दरम्यान एक सिंगलची प्राप्ती, फ्लाइंग स्लिपकडे चेंडू ट्रॅव्हल झाला. आक्रमकता आता दाखवावी लागेल. 5 षटकांचा मुकाबला आहे. चौथं षटक सुरू झालं. 5 गडी सुद्धा बाद झालेत धनेश फायटर्सचे. दुसऱ्या षटकामध्ये बॅटिंग खूप छान झाली होती, ज्यामध्ये अगदी बेधडकपणे फटकेबाजी झाली, परंतु त्यानंतर महेश पाटीलने धावांवरती रोख लगावला. म्हणजे दोन्ही पण संघ इथे मजबूत आहेत. पंचांचं बोट आकाशामध्ये, कॉट बिहाइंड, फलंदाज बाद. बाईच्या रूपाने एक धाव, एकूण दोन धावा इथे वाढवल्या जातील. धाव फलकावरती धाव संख्या जाऊन पोहोचली धनेश फायटरची 29 वर. 29 ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 6 विकेट्स. चौथं षटक सुरू. पहिला सामना सुरू सी समर्थ कृपा एंटरप्राइजेस विरुद्ध धनेश फायटर्स. यानंतर पुढचा सामना असेल, जो दुसरा सामना असेल देवांग लायन्स विरुद्ध बंटी ब्लास्टर्स. दोन्ही कॅप्टन येऊन थांबायचे आहे टॉस बॉक्स मध्ये. लेफ्ट हँड बॅट्समनने एक धाव काढली. आता स्ट्राईकला राईट हँड बॅट्समन क्रिश पाटील. हो, हा चेंडू हॅमर करायचा होता, ट्रॅव्हल होतोय वाईडीस एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. थोडंसं फंबलिंग झालं आणि ती संधी या ठिकाणी प्राप्त केली. 2 धावा अगदी सक्सेसफुली पूर्ण केल्या फलंदाजाने क्रिश याने. आणि या 2 धावांनी धावसंख्या धनेश फायटरची 31 वर. 31 50-55 धावा जर उभ्या करू शकले तर नक्की धनेश फायटर चांगली फाईट देईल. सन्मान्य आमचे पांडुसेठ धर्मा पाटील साहेबांचा संघ आहे जो बॅटिंग करतोय. हो, चेंडू हा ओव्हर पिच होता, ड्राईव्ह करायचा प्रयत्न बॉलरच्या बाजूनेच मिड ऑनला बीट करून ट्रॅव्हल होते. लॉंग ऑनला थोडंसं फंबलिंग आळस्य केलं आणि त्या ठिकाणी संधीचं सोनं सुद्धा केलं. फलंदाज बाद, रन आउट. शनिवार आहे, जय हनुमान जय श्रीराम आपण म्हणूया. आणि तिथे सुंदर विकेटचं पतन झालं.
क्रिकेटमध्ये म्हटलं जातं, संबोधलं जातं, आपल्याला माहिती आहे की जेव्हा जेव्हा मिस फिल्डिंग होते तेव्हा तेव्हा तुम्ही अतिरिक्त धाव घेण्याचा प्रयत्न करू नका. त्या ठिकाणी धोका असतो, तो धोका तिथे संभावला आणि त्याबरोबर संभावित धोक्यामध्येच विकेटचं पतन केलं. याला म्हणतात तुमचं प्रसंगावधान आणि तुमचं टायमिंग, तात्पर्य, चातुर्य तुम्ही दाखवलं आणि गोलंदाजाने ते करून दाखवलं. चांगला थ्रो झाला होता आणि गोलंदाजाने कुठलीही क्षण न दवडता विकेटचं पतन केलं. नवीन फलंदाज मैदानामध्ये ऋतिक शेलार. यावेळेला सुद्धा ब्लाइंड स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न, कुठल्या प्रकारे फुटवर्किंग नाहीये, कुठल्या प्रकारचा क्लास नाही फटक्यामध्ये. बॅकफुटला येणं गरजेचं आहे. प्रत्येक फलंदाज या ठिकाणी फ्रंट फुटला खेळतोय, जसं अजय पारधी सुद्धा फ्रंट फुटला येत होता आणि त्याची सुद्धा विकेट त्यांनी गमावली. तुमचं फुटवर्किंग फार महत्वाचं आहे, तुमचं शॉर्ट सिलेक्शन महत्वाचं आहे, तुमचं टायमिंग सुद्धा महत्वाचं आहे. येस, अशा प्रकारे आलं पाहिजे, चेंडूपर्यंत पोहोचलं पाहिजे, चेंडूच्या रेषेत आलं पाहिजे. छान ड्राईव्ह केलं होतं, परंतु तितकं सुंदर क्षेत्ररक्षण एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने एका धावेती समाधान मानावं लागतं. आणि अशा प्रकारे प्रेक्षक 4 षटकांची समाप्ती झाल्यानंतर धावसंख्या धनेश फायटरची जाऊन पोहोचलेली आहे, ती म्हणजे 33 वर 6 गडी बाद, 7 विकेट्स डाऊन. शेवटचं षटक असेल, अगदी ते आतिषबाजीचं होईल का बघायचं आपल्याला. आणि आमचं व्यासपीठ सुद्धा आमच्या पाहुण्यांनी, संघ मालकांनी पूर्णपणे भरलंय. कदाचित आज टीव्ही स्क्रीनवरती बरंच काय पाहायला मिळतं म्हणून प्रेक्षक संख्या कमी आहे. दुपारनंतर चित्र स्पष्ट होईल आणि दुपारनंतर या ठिकाणी सुद्धा अगदी आपण प्रेक्षकांची अलोट गर्दी पाहू. कारण महाराष्ट्रातील राजकारणाचा आज महत्वाचा दिवस आहे, ते चित्र आज पाहायला मिळतंय. आणि ते चित्र स्पष्ट झालं की ही स्पर्धा सुद्धा अगदी लाजबाब उंच शिखर गाठेल. माझ्यासोबतीला जोडले गेलेत योगी पाटील, PTC व्हाईस. की जी आपण स्पर्धा पाहत आहोत, ग्रामपंचायत प्रीमियर लीग 2024 पर्व दुसरं. आणि या दुसऱ्या पर्वामध्ये आपण जर पाहिलं तर चांगल्या पद्धतीने आपल्याला याच भागातील सन्माननीय व्यक्तीने मात्र चांगला प्रतिसाद दिलेला आहे, चांगलं योगदान दिलेलं आहे. त्यांचा आपण या ठिकाणी आभार व्यक्त करू. दरम्यान आपण या ठिकाणी जाऊया पुन्हा एकदा मैदानाकडे. हो, नक्कीच आभार व्यक्त केला पाहिजे. या ठिकाणी आता आतिषबाजी सुरू केली पाहिजे, हे सुद्धा महत्वाचं आहे. ओरपी चेंडू होता आणि बघा थ्रो झाला, त्या ठिकाणी अजून एक फेकी झाली, परंतु पंचांनी बोट आकाशात केले. फलंदाज बाद. जे आपण स्पर्धेसाठी सन्मान चिन्ह पाहत आहोत ते सर्व सन्मान चिन्ह आम्हाला ओमसाई वाराई अध्यक्ष पांडुरंगजी धर्मा पाटील यांच्या वतीने लाभलेले आहेत. त्यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. जे आपण थेट प्रेक्षेपण पाहत आहोत त्यासाठी आम्हाला एवन जोडी अर्थात मनोहरजी भोईर माजी सरपंच आणि ओमसाई वाराई अध्यक्ष पांडुरंगजी पाटील यांच्या वतीने लाभलेला आहे. त्यांचं सुद्धा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. जे आपण ट्रॉफीज पाहत आहोत पहिल्या क्रमांकासाठी आणि दुसऱ्या क्रमांकासाठी जी ट्रॉफी आम्हाला माजी सरपंच निलेशजी पांडुरंग देसले यांच्या वतीने लाभलेले आहेत, त्यांचं सुद्धा आम्ही मनापासून आभार व्यक्त करीत आहोत. जे आपण उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज आणि मॅन ऑफ द सिरीजसाठी जे आपण ट्रॉफीज पाहतोय, जे आम्हाला माजी सरपंच दिलीप एकनाथ पाटील यांच्या वतीने देण्यात आलेले आहेत, त्यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. जे आपण मॅन ऑफ द मॅचसाठी जे आपण पारितोषिक देणार आहोत, जे आम्हाला कैलासवासी काशीनाथ लक्ष्मण पाटील यांच्या स्मरणार्थ प्रमोद काशीनाथ पाटील याचकडे लाभलेले आहेत. तदनंतर स्वर्गीय हरिदास लक्ष्मण पाटील यांच्या स्मरणार्थ कल्पेश हरिदास पाटील याचकडून देण्यात आलेले आहेत. तदनंतर नीतू भोईर यांच्या वतीने केक पेस्ट्री दिली जाणार आहे. कल्पेश भोईर यांच्याकडून एनर्जी ड्रिंक रेडबुल दिलं जाणार आहे. आणि प्रकाश पाटील आणि मयूर पाटील याचकडनं गिफ्ट हॅम्पर आहे, त्यांचं सुद्धा आपण या ठिकाणी आभार व्यक्त करूया. तदनंतर उत्कृष्ट क्षेत्ररक्षकासाठी ट्रॉफी दिली जाणार आहे, जे आम्हाला कुक्षेगावचे समाजसेवक योगेश मधुकर मागे याचकडून दिलेले आहे, त्यांचं सुद्धा आम्ही मनापासून आभार व्यक्त करीत आहोत. तदनंतर मॅन ऑफ द सिरीजसाठी जे आपण LCD TV देणार आहोत, जे आम्हाला कुक्षे बुरुलगावचे उद्योजक गोरखनाथजी कृष्णा पाटील यांच्या वतीने लाभलेले आहे, त्यांचा आपण आभार व्यक्त करूया. तदनंतर उत्कृष्ट फलंदाजासाठी सन्माननीय माजी सरपंच सुभाषजी मागे याचकडून पारितोषिक दिले जाणार आहे, त्यांचं सुद्धा आपण आभार व्यक्त करूया. तदनंतर उत्कृष्ट गोलंदाजासाठी स्वर्गीय कैलास पाटील यांच्या स्मरणार्थ दिलीप माली याचकडून सायकल दिली जाणार आहे, त्यांचं सुद्धा आपण आभार व्यक्त करूया. तदनंतर मोस्ट 4 आणि मोस्ट 6 साठी स्मार्टफोन दिले जाणार आहे, कुक्षेगावचे युवा उद्योजक आकाश अशोक पाटील याचकडून दिले जाणार आहे, त्यांचा आपण आभार व्यक्त करूया. तदनंतर जो आपण ब्रेकफास्ट पाहतोय, जे आम्हाला भोईरगावचे समाजसेवक सागर शांताराम भोईर यांच्या वतीने लाभलेला आहे, त्यांचा आपण आभार व्यक्त करूया. आणि जे आपण चेंडू पाहत आहोत त्या स्पर्धेमध्ये जे आम्हाला भोईरगावचे उद्योजक सागर मधुकर भोईर यांच्या वतीने देण्यात आलेल्या आहेत, या सर्व दात्यांचा आम्ही या ठिकाणी आयोजकांच्या वतीनं मनापासून हृदयाच्या अंतकरणातून आभार व्यक्त करतोय. हो, नक्कीच. म्हणतात ना की एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ.
एकमेकांना सहाय्य आपण अशा प्रकारे केलं पाहिजे, दान धर्म केला पाहिजे, सेवा केली पाहिजे. आणि सर्व आमचे सेवेकरी दानकरी आपल्यामध्ये उपस्थित आणि काही सुद्धा येतील येत्या 2 दिवसामध्ये. मैदानामध्ये धावसंख्या हळूहळू वाढते 38 वर. हो उचललाय, लॉफ्ट केला, चेंडू हवेत आहे, वाईड इज लॉंग, आपला झेल टिपला जातोय. सुंदर झेलचा नमुना पेश केलाय. पंचांकडे आपण पाहूया. येस, इट्स आउट. दरम्यान या ठिकाणी देवांग लाईन संघाचे संगमालक हरिभक्त परायण सचिनजी ठाकरे यांचं इथे शुभागमन झालेलं आहे. त्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आणि या ठिकाणी न्यू बॅटर श्रीकांत एका षटकारासाठी निलेजित देसले याचकडून 1000. ओ दंडीगुल. बक्षिसांची खैरात सुरू झाली, परंतु त्या ठिकाणी विकेटसाठी बक्षीस लावायला पाहिजे असं तरी इथे पाहायला मिळालं. फलंदाज बाद झाला आणि अशा प्रकारे सर्व षटक सुद्धा समाप्त झाली. प्रेक्षक धावसंख्या उभी केली आहे धनेश फायटर्सने 38 आणि 39 धावांचं लक्ष आहे जिंकण्यासाठी. श्री समर्थ कृपा एंटरप्राइजेस मनोज पाटील यांच्या संघापुढे हे आव्हान पूर्ण करेल का बघायचं आपल्याला, की डिफेंड करू शकेल धनेश फायटर्स. आपण टॉस कडे वळूया. दुसरा सामना जो रंगेल देवांग लायन्स वर्सेस बंटी ब्लास्टर्स. दोन्ही कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये सज्ज आहेत. विनंती करतोय आमचे लाडके रुपेश दादा पाटील या विकी चॅलेंजरचे स्पॉन्सर, आपल्या शुभ हस्ते आम्ही हा टॉस करू इच्छितो नवीन सामन्यासाठी. आपण पाहू शकता या ठिकाणी टॉस बॉक्स, दक्षिण टॉस बॉक्स, ज्यामध्ये रुपेश दादा पाटील यांच्या शुभ हस्ते टॉस, जीपीएल हेड, टॉस विन बाय बंटी वॉरियर्स. आणि आपण दुसऱ्या बाजूला पाहतोय देवांग लायन्स टॉस जिंकलाय. काय निर्णय? क्षेत्ररक्षण. याचं कारण काय? काय नाही, आम्ही चेस करणार बघू. मागच्या वर्षामध्ये तुमचं परफॉर्मन्स कसं होतं आणि ह्या वर्षामध्ये तुम्ही काय बदल केलाय? चांगलं परफॉर्मन्स होतं. ह्या वर्षामध्ये तुम्ही खेळाडू निवडताना काय प्रयत्न केला? काय तुमच्या मनामध्ये होतं की कुठल्या कॅलिबरचा खेळाडू निवडायचा? संघ मालकांनी काय सूचना दिल्या होत्या? नाही, चांगला खेळलं संघ मला चांगला होता. फक्त टीम आपली जशी असेल ती चालवण्याचा प्रयत्न करायचा. अपेक्षा करू शकतो की ही दुसरं पर्व हे तुम्ही गाजवू शकाल आणि जिंकण्याची पूर्ण तयारी आहे? हो नक्कीच. संघ मालकाला काय सांगू इच्छिता? काय टॉस जर जिंकला असता तर बॅटिंग की फिल्डिंग निवडली असती? फिल्डिंग घेतली असते. तू बरेच दिवस इंजर्ड होता, असं आता एकदम फिट आहेस क्रिकेट खेळण्यासाठी? हो फिट आहे. 24-25 पर्व सुरू झालं, कॅलेंडर तर संपत आलंय, परंतु आता क्रिकेटचा मेन सीझन सुरू झालाय. या नवीन सीझनासाठी ही तुझी तयारी जीपीएलच्या माध्यमातून कशा प्रकारची झाली आहे? ही जर्नी चांगली सुरू केली आहे आणि कसा जी पी एल खेळल्यावर आपल्याला पुढे खेळायला पण जरा अनुभव येतो आणि नवीन प्रथम आपण ग्राउंडवर उतरणार आहोत, आपल्याला माहिती होईल कसं खेळायचं कसं नाही, आणि हे चांगलं केलेलं आहे. म्हणजे तुझं म्हणणं की जीपीएल हा जो प्लॅटफॉर्म आहे हा खेळाडू घडवण्यासाठी चांगलाच म्हणू शकतो आपण? हो नक्कीच. तुझं म्हणणं काय, जीपीएल हा प्लॅटफॉर्म कशासाठी तुला योग्य वाटतोय? नवीन नवीन खेळाडूंना चांगलं प्रोत्साहन मिळतं या खेळाडूंमध्ये. मग येणाऱ्या काळामध्ये तुझी काय अपेक्षा आहे क्रिकेटच्या माध्यमातून ह्या ग्राउंडवर या परिसरामध्ये? या परिसरामध्ये जास्त टुर्नामेंट होत नाही, ते टुर्नामेंट हो. ओके, तर हे होते दोन कॅप्टन, एका बाजूला बंटी वॉरियर्स, दुसऱ्या बाजूला देवांग लायन्स. टॉस जिंकला तो निलेश देसले यांच्या बंटी वॉरियर्सने आणि त्यांनी फिल्डिंगचा निर्णय घेतलेला आहे. ओळी आपण G80 कॉमेडी स्टुडिओ, त्या ठिकाणी G80 चे पितामह योगेश पाटील सज्ज. थँक्यू. धन्यवाद मनोज कारवे सर. अतिशय सुंदर रीतीने दोन्ही संघाच्या संघनायकाने या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त केलं. भावेश पारदींनी सांगितलं की जो जीपीएल आहे ही स्पर्धा खरोखरच काहीतरी शिकण्यासाठी आपल्याला या ठिकाणी मिळत असतो. अतिशय सुंदर या ठिकाणी वक्तव्य त्यांच्या वतीने आपण ऐकलं. दुर्गेश भोईरने सांगितलं की आमच्या संघाचे जे संघ मालक आहेत त्यांनी सांगितलं की फ्री माइंड गेम नक्कीच या ठिकाणी खेळायचा आहे आणि नक्कीच हे दोन्ही संघ पुढच्या सामन्यामध्ये आपल्याला एकमेकांसमोर खेळताना पाहायला मिळतील. पुढच्या या स्पर्धेतील पहिला सामना सुरू आहे. श्री समर्थ कृपा एंटरप्राइजेस विरुद्ध धनेश फायटर्स संघाचे सर्व खेळाडू इथे या ठिकाणी बाद झालेले आहेत आणि फक्त 38 धावा त्यांनी जोडल्या. 39 धावांचा पाठलाग करण्याकरता या ठिकाणी सलामीची जोडी आपल्याला
खेळपट्टीवरती पाहायला मिळत आहे महेश पाटील आणि त्याच्या सोबतीला आहेत अक्षय वाघे. महेश पाटील याच्या चेहऱ्यावरती सध्या तरी थोडीशी स्वीट स्माइल आहे. सुरुवात चांगल्या प्रमाणे पाहायला मिळाली गोलंदाजाच्या वतीनं. पाहू शकाल आपण प्रत्येक गोलंदाजाला मात्र या ठिकाणी सफलता मिळाली. आकेश लियन 2 षटकांचा स्पेल हाताळला, एकूण 2 विकेट्स त्याला प्राप्त झाल्या. त्यानंतर आपण अक्षय वाघेचा जर स्पेल पाहिला त्याने 1 सफलता प्राप्त केली. महेश पाटील 1 षटक हाताळलं, त्याला 2 सफलता मिळाल्या. आणि त्यानंतर चंद्रकांत पागी याने 1 षटक हाताळलं, त्याला 2 सफलता या ठिकाणी प्राप्त झाल्या. षटकाची सुरुवात पहिलं पॉवर प्लेचं षटक राज पाटील अगदी कुकसे विलेज टोकाकडून मात्र या ठिकाणी सुरुवात करतोय पंचाच्या डाव्या बाजूनं ओव्हर द विकेटनं. पहिला चेंडू इनसाइड आउट, वॉट अ शॉट, जबरदस्त फटका. चेंडू स्टकावर सीमारेषेच्या पलीकडे जात असताना चौकार. महेश पाटीलचा रेकॉर्ड जर पाहिला तर खूप छान आहे. कारण जेव्हा जेव्हा या मैदानावरती स्पर्धा होत असतात, मग ती स्पर्धा कुठलीही असू द्या, त्या स्पर्धेमध्ये महेश पाटीलचा रेकॉर्ड जर आपण पाहिलं तर एज अ बॅटर, एज अ बॉलर चांगला कामगिरी तो सातत्याने करत असतो. आणि ती सुरुवात पहा, पहिल्याच चेंडूवरती या ठिकाणी चौकारानं आगाज केला, वैयक्तिक खातं उघडलं. धावसंख्या स्थिर आहे, बिनगडी बाद 4. ओ खराब चेंडू, फुलटॉस आहे, ऑन साइडला टर्न केलाय, कुठलाही चत्रशेक डीप मध्ये नाहीये आणि चेंडू सरळ बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या बाहेर जात असताना हा सलगचा दुसरा चौकार. दरम्यान काही सन्मान आपण या ठिकाणी घेऊया. आपण पाहू शकाल या ठिकाणी कुकसे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच दिलीपजी एकनाथ पाटील यांच्या वतीने आम्हाला चांगलं योगदान लाभलेलं आहे. त्यांचा आपण शुभ सन्मान या ठिकाणी संपन्न करणार आहोत. तर मी मनोहरजी भुईर आपल्याला विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी सन्मान संपन्न करायचा आहे. या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट गोलंदाज, फलंदाज आणि मालिकावीरसाठी ज्यांच्या वतीने आम्हाला ट्रॉफी लाभलेल्या आहेत, माजी सरपंच दिलीपजी एकनाथ पाटील यांचा सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करीत आहोत. मनोहरजी भुईर यांच्या शुभ हस्ते दरम्यान या ठिकाणी प्रेम पाटील यांचं सुद्धा या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांची सुद्धा अपार मेहनत जीपीएल साठी आपल्याला पाहायला मिळाली. वेलकम. दरम्यान आपण या ठिकाणी दिलीपजी पाटील यांना सन्मानित करतो जीपीएलच्या वतीनं. त्यानंतर कुक्षेगावचे समाजसेवक त्यांच्या सौ माजी सरपंच आहेत सुभाषजी मागे आपल्यामध्ये उपस्थित आहेत. मी पुन्हा एकदा मनोहरजी भुईर आपल्यालाच विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी सन्मान संपन्न करायचा आहे. दरम्यान सुभाषजी मागे यांना आपण या ठिकाणी सन्मानित करूया. मनोहरजी भुईर याचे शुभ हस्ते आपण सन्मान या ठिकाणी संपन्न करतोय. आणि मैदानाच्या आतमध्ये चौकारांची बरसात आपल्याला महेश पाटील कडून पाहायला मिळत आहे. हो, इथे मात्र या ठिकाणी बॅकफुटला जाऊन मात्र इनफिल्डच्या डोक्यावर फटका पाहायला मिळतोय. पॉईंटचा छत्रक्षक मात्र चेंडूचा पाठलाग करतोय. जोपर्यंत फेकी करेल तोपर्यंत 2 धावा सहजपणे त्या ठिकाणी आपल्याला पूर्ण होताना पाहायला मिळत आहेत. चांगली सुरुवात या ठिकाणी पाहू शकाल आपण श्री समर्थ कृपा एंटरप्राइजेस या संघाची. या स्पर्धेमध्ये एक खुश खबर आहे, सर्व खेळाडूंसाठी ही संधी असेल. कुठल्याही फलंदाजाने 6 चेंडूमध्ये 6 षटकार लगावले किंवा 6 चेंडूमध्ये 6 चौकार लगावले किंवा कुठल्याही गोलंदाजाने 6 चेंडूमध्ये 6 विकेट्स प्राप्त केल्या तर रुपयाजी दुंदाराम पाटील आणि शेखरजी मोतीराम पाटील यांकडून 6,666 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे. आणि हा येतोय फ्लॅट सिक्सर. पाहायला आपल्याला एकूण 3 चौकार आले, 1 षटकार आला.
अजूनही मात्र या ठिकाणी या बक्षिसांचा वर्षाव महेशने जर 3 चेंडूमध्ये 3 षटकार जर लगावले तर बबलू पाटील याचकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज दिलं जाणार आहे. परंतु हा सामना जर पाहिला तर कुठेतरी एकतर्फा आपल्याला पाहायला मिळतोय. यानंतर अजून एक मोठी लढत तुम्हाला पाहायला मिळेल देवांग लाईन्स विरुद्ध बंटी ब्लास्टर. दोन्ही संघाच्या संघनायकला विनंती असेल की आपापले खेळाडू घेऊन अगदी व्यासपीठासमोर यायचं आहे, कारण तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये ज्यावेळी तुम्ही एंट्री करणार त्यावेळी तुम्हाला व्यासपीठाच्या समोरून एंट्री करावी लागेल. लक्ष असू द्या. देवांग लाईन्स आणि बंटी ब्लास्टर 39 धाबांचा पाठलाग करत असताना 22 धाबा धाफलकावरती एकही गडी या ठिकाणी गमावला नाही. चांगली पार्टनरशिप दोघांमध्ये पाहायला मिळाली. अक्षय वाघे आणि महेश पाटील. खोलवट टप्प्याचा चेंडू या ठिकाणी मिडो आपला बीट केला जातो आणि चेंडू सरळ लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर जात असताना खणखणीत चौकार. क्रिश पाटीलचं स्वागत केलं चौकारानं. युवा खेळाडू आहे, जोश आहे. पुन्हा एकदा मात्र गोलंदाजाच्या डोक्यावरून मात्र ठिकाणी फटका केला जातोय. मिडॉनचा शतरक्षक ऋतिक शेलार वेगाने आला. काहीतरी चमत्कार मात्र या ठिकाणी धनेश फायटरच्या गोलंदाजांना करावा लागेल जर या सामन्यामध्ये तुम्हाला वापसी करायची असेल तर. परंतु कुठेतरी फलंदाजांचं वर्चस्व आपल्याला पाहायला मिळतोय. GPL पर्व दुसरा आणि दुसऱ्या पर्वातीला पहिला सामना सध्या आपण या ठिकाणी अनुभवतोय. एकतर्फा खेळ सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना, परंतु क्रिकेटचा खेळ आहे. कधी कुठलाही संघ कमबॅक करू शकतो आणि तो कमबॅक करावा लागेल. तो कमबॅक केला जाईल का? क्रिश पाटील या ठिकाणी विकेट्स प्राप्त करेल का? ओर द विकेट पुन्हा एकदा खोलवटा पाता चेंडू सरळ बॅटल ऑफ थेट ऑफ ड्राइव्ह. व्हॉट अ शॉट. चेंडू आउट ऑफ द पार्क. बिगी षटकार. षटकार आले. जर या चेंडूवरती षटकार आला तर मात्र बबलू पाटीलकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे. संघाची एकूण धावसंख्या आपण पाहिली तर बिन गडीबाद 33 आणि विजयासाठी आता मात्र फक्त 6 धावांची आवश्यकता आहे. आणि षटकारानं मात्र हा सामना समाप्त करेल का महेश? ओव्हरपिच चेंडू आणि मात्र या ठिकाणी पहिल्याच सामन्यामध्ये सिक्सर हॅट्रिक पूर्ण करण्याचा मान पटकावला महेश पाटीलनं. 1000 रुपयाचं पारितोषिक पटकावलंय आणि हा सामना सुद्धा जिंकलेला आहे श्री समर्थ कृपा एंटरप्राइजेस. कॉंग्रॅच्युलेशन मनोजी पाटील अँड हार्ड लक पांडुरंगजी पाटील. वैयक्तिक नाबाद 34 धाबा आपल्याला महेश पाटीलच्या बॅटमधून पाहायला मिळाला. फक्त 8 चेंडू त्याने फेस केले, त्यामध्ये 3 चौकार आणि 3 षटकारांचा समाविष्ट आहे. आणि या ठिकाणी पहा जिथे जिथे तुम्हाला पांडुरंग पाटील यांचा संघ पाहायला मिळेल तिथे तिथे मात्र पैशांचा